नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण बघतो आहोत 13/8/2024 13 ऑगस्ट 2024चा हा जलसंपदा विभागाची अधिकृत यादी आपल्या समोर आलेली आहे। उपयुक्त जलसाठा किती आहे, किती टक्के धरणं भरलेली आहेत त्याची ही यादी आहे। तर आज आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये किती पाणी साठा आहे हे जाणून घेणार आहोत। तसेच महाराष्ट्रातले इतर जे मोठमोठे प्रकल्प आहेत अशा प्रकल्पाची देखील थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। आणि नाशिक जिल्ह्यातली धरणं ही किती भरली आहे, कारण नाशिक जिल्ह्यातली जी भरलेली धरणं आहे त्याचा विसर्ग जो होतो तो विसर्ग हा जायकवाडीकडे येतो। त्यामुळे तिथनं काय परिस्थिती आहे आणि जायकवाडी किती भरलं आहे ते बघूयात। सगळ्यात सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातली धरणं बघूयात किती भरलेली आहे आणि त्या धरणांमधनं कशा पद्धतीनं पाणी सोडलं जात आहे। अर्जुन सागर 58% आहेत, भाम धरण 100%, भावली धरण 99.58%, चनकापूर 58.51 आहे, दारणा 87.45 आहे, गंगापूर 86.14 आहे, गिरणा 43.35 आहे, कडवा 81.59 आहे, करंजवन 66.98 आहे, मुकणे 58.86 आहे, ओझरखेड 50% भरलेला आहे, पालखेड 62 आहे, पुणेगाव 77.46 आहे, तिसगाव 28.13 आहे, वैतरणा 91.48 आहे, वाघाड 92.77 आहे आणि वाकी धरण 80.8% आहे। तर नाशिक च्या विभागातील एकूण धरणं ही 73.10% भरलेली आहे, जी मागच्या वर्षी 67.48 इतकी होती। निश्चितच ही आकडेवारी दिलासादायक आहे। तर आपण आता छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगरचं जे सगळ्यात मोठं धरण आहे जायकवाडीचं पैठणचं धरण ते किती भरलं आहे ते जाणून घेऊयात। छत्रपती संभाजीनगरचा हा चार्ट आहे मंडळी आणि यामध्ये आपण बघतो आहोत जायकवाडी धरण हे आज 29.35% भरलेलं आहे, जे मागच्या वर्षी 13 ऑगस्ट 2023ला 34.27% भरलेलं होतं। तर सांगायची गोष्ट अशी आहे की जायकवाडी हे यावर्षी मृत साठ्याकडे गेलेलं होतं। केवळ 5% पाणी साठा जायकवाडीमध्ये शिल्लक होता आणि तो आता वाढून 29.35% पोहोचलेला आहे। निश्चितच आवक थोड्या बहुत प्रमाणात सुरू आहे आणि किमान अर्ध तरी हे धरण भरावं अशी इच्छा अपेक्षा ही मराठवाड्यातल्या संपूर्ण जनतेला असणार आहे। आणि आता एक महत्त्वाची मोठी जी धरणं आहेत, नागपूर विभागातलं गोसी खुर्द हे जे धरण आहे ते अत्यंत मोठं धरण आहे, ते देखील 45.31% भरलं आहे। त्याचबरोबर धाराशिवमधली धरणं आहेत, लातूरमधली धरणं आहेत, परभणीमधली धरणं आहेत। परभणीमधलं निम्न दुधना जे आहे ते 9.88% भरलेलं आहे केवळ, कारण निम्न दुधनाला जो पाण्याचा साठा जातो किंवा जो पाणी जे पाणलोट क्षेत्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्हा या भागातनं हा दुधनाचा जलस्रोत आहे, तो पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडला तर ते पाणी पुढे जातं। तर अशा पद्धतीनं सोलापूरचं जे भीमा धरण आहे, उजनी धरण आहे ते 100% भरलेलं आहे आणि सोलापूर तसेच बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या भागाला यामुळे खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। यावर्षी उजनी हे 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच उजनीची उजनी आता ह्या संपूर्ण भागाची तहान भागवणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून अवश्य कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या PDF ची लिंक आम्ही तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत। तुम्हाला आणखी देखील तुमच्या भागातील धरणं किती भरलेली आहे पाहायचं असेल तर ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। डिस्क्रिप्शनला भेट द्या, त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला मिळून जाईल।